वस्तू आणि सेवांच्या व्यापाराला चालना देण्यासाठी भारत आणि EFTA अर्थात युरोपीय मुक्त व्यापार संघटना यांच्या दरम्यान मुक्त व्यापार करारावर आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। या आधुनिक आणि महत्त्वाकांक्षी व्यापार करारामुळे मुक्त व्यापार कराराच्या इतिहासात प्रथमच 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आणि 1 दशलक्ष थेट नोकऱ्यांचा मार्ग मोकळा झाला आहे। हा करार मेक इन इंडियाला प्रोत्साहन देईल आणि तरुण तसंच प्रतिभावान कामगारांना संधी देईल। या करारामुळे भारतीय निर्यातदारांना मोठ्या युरोपीय आणि जागतिक बाजारपेठेत प्रवेश मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे, असं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी या करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर सांगितलं। 15 वर्षांच्या कठोर मेहनतीचं हे फळ असल्याचं ते म्हणाले। भारत आणि स्वित्झर्लंड 75 वर्षांची मैत्री साजरी करत असताना हा करार होणं महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले। या संघटनेत आइसलँड, लिश्टेनस्टाइन, नॉर्वे आणि स्वित्झर्लंड ही सदस्य राष्ट्र आहेत। 7 मार्चला झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या कराराला मंजुरी देण्यात आली होती। दरम्यान हा करार म्हणजे भारतीय आणि युरोपीय मुक्त व्यापार संघटना यांच्यातील द्विपक्षीय संबंधात मैलाचा दगड ठरेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। हा करार भारत आणि EFTA यांच्यामधील संबंध अधिक मजबूत करणारा असून यामुळे सर्व संबंधितांचा फायदाच होणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं। हा करार म्हणजे खुल्या आणि न्याय्य व्यापाराचं प्रतीक असल्याचं पंतप्रधान म्हणाले। बहुआयामी सुधारणांमुळे भारतानं सुलभ व्यापाराचं लक्ष्य साध्य केलं असून व्यापार, निर्मिती आणि निर्यात क्षेत्रात नवीन उंची गाठली आहे, असं त्यांनी सांगितलं।